नमस्कार श्रोतो, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. तर नेमकं हे अभियान काय आहे या संदर्भातच आज आपण जाणून घेणार आहोत निलंगा येथील तहसीलदार श्रीयुत प्रसाद कुलकर्णी सर यांच्याकडून. प्रसाद कुलकर्णी सर, नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातीला सांगा सर की छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान जे राबवण्यात येत आहे शासनाच्या वतीनं, यामागील उद्देश शासनाचा काय आहे बरं? श्रोते हो, जमीन ही शेतकरी बांधवांची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. जमिनीच्या नोंदी अचूक असणं, फेरफार वेळेत होणं आणि महसूल विषयक सेवा नागरिकांना सुलभपणे मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं महाराष्ट्र शासनानं हे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाकडून विविध महत्त्वाची कामे वेगाने करण्यात येत आहेत, जसे की प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढणे, वारस नोंदी तातडीने निकाली काढणे, जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आणि नागरिकांच्या महसूल विषयक ज्या काही तक्रारी आहेत त्या त्वरित एकाच सिंगल विंडो सिस्टीम खाली निराकरण करणे. हे जे अभियान राबवलं जात आहे या पहिल्या टप्प्यामध्ये किती तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती दिवस चालणार आहे? या अभियानाच्या अंतर्गत निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये विशेष महसूल शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. निलंगा तालुक्यात 10 महसूल मंडळं आहेत. त्या सर्व महसूल मंडळाच्या ठिकाणी या अभियान सुरुवात होणार आहे. सुरुवातीचं पहिलं जे शिबिर होणार आहे निलंगा तालुक्यातील आवराद या ठिकाणी, त्याचप्रमाणे निलंगा तालुक्यातील कासार शिरशी या ठिकाणी या शिबिराचं पहिलं आयोजन करण्यात आलेलं आहे 7 मार्च 2026 रोजी. या शिबिरामध्ये आयोजनामध्ये शेतकरी बांधवांना किंवा त्या परिसरातील नागरिकांना काय काय मार्गदर्शन आपल्याकडून केलं जाणार आहे, त्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत? सुरुवातीला या अभियानाच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धीसाठी माननीय जिल्हाधिकारी ठाकूर मॅडम यांच्या सहीचे पत्र सर्व सरपंचांना आपण पोहोच केलेले आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे जे नवनिर्वाचित सदस्य आहेत आणि जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित सदस्य आहेत, या सदस्यांना सुद्धा ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमची पत्र अगोदर आपण पोहोचती केलेली आहेत. त्यानंतर प्रत्येक गावागावामध्ये या संदर्भामध्ये फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. 10 मंडळावरती आपण प्रभात फेरी मुलांचे आज आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्याद्वारे नागरिकांना समजलं पाहिजे की हे शासनाचं जे अभियान गावागावात राबवलं जाणार आहे त्याविषयी माहिती नागरिकांना मिळावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा. त्याचप्रमाणे वृत्तपत्रामध्ये याविषयी जो कार्यक्रम या अभियान काळामध्ये घेणार आहोत त्याच्या तारखा आणि कुठल्या ठिकाणी हे अभियान होणार आहे याच्या तारखाही आपण प्रसिद्धीसाठी दिलेल्या आहेत. आता या ज्या तारखा आपण दिलेल्या आहेत या अभियानच्या, याच्यामध्ये कोणत्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत, नागरिकांच्या असतील किंवा शेतकरी बांधवांच्या असतील? यामध्ये नागरिकांच्या 7 बारांचं वाचन अगोदरच पूर्वतयारी म्हणून आपण केलेलं आहे आणि सर्व तलाठ्यांना त्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत. मंडळाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या 7 बाऱ्यावरती अडचणी आहेत, काही 7 बाऱ्या दुरुस्ती करायच्या असतील, त्याचप्रमाणे वारसांच्या नोंदी या 7 बाऱ्यावरती अपडेट करण्याच्या असतील, या नोंदीच्या संदर्भामध्ये पूर्वकल्पना सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे. शिबिराच्या दिवशी त्या 7 बाऱ्यावरच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील, जनतेच्या तक्रारी असतील, विविध विभागांच्या, त्यात प्रामुख्याने पंचायत समिती असेल, आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग असेल, या सर्व विभागांना सोबत घेऊन त्यांच्या बैठका घेऊन त्यांना त्या बाबतीमध्ये जनतेच्या मार्गदर्शन, शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत या योजनांबाबत मार्गदर्शन करण्याचं या शिबिरांमध्ये नियोजित आहे. आपल्या निलंगा तहसील कार्यालय परिसरामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये जे आपले कर्मचारी असतील त्यांच्या मार्फत या अभियानाच्या बाबतीत काय जनजागृती केली जाते आणि त्यांचं सहकार्य कसं लाभणार आहे? या अभियानाच्या माध्यमातून तालुका स्तरावरील सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका आम्ही स्वतः घेतलेल्या आहेत. आणि उपविभागीय अधिकारी आणि मी स्वतः या सर्व विभागांच्या बैठका घेऊन त्या विभागाचे जे क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी आहेत त्यांना सूचना आणि आदेश काढण्यात आलेले आहेत की त्यांनी कुठली जबाबदारी पार पाडवायची आहे. त्याचप्रमाणे जनतेच्या ज्या विभागाच्या तक्रारी असतील त्या विभागाच्या तक्रारी याच शिबिरामध्ये निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. मला सांगा कुलकर्णी सर की छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान जे आपलं राबवलं जाणार आहे याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी बांधवांना, परंतु त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आपली? शेतकरी बांधवांना अशा आमच्या विनंती असणार आहे की त्यांचे काही 7 बारा दुरुस्ती करण्याच्या राहिले गेले असतील, काही इतर अधिकारामधील नावं मालकी हक्कामध्ये नोंद घेण्याचे राहिले असतील, रस्त्याच्या नोंदी 7 बाऱ्यावरती घेण्याच्या राहिल्या असतील, त्याचप्रमाणे निराधार योजनांचे काही अर्ज त्यांनी कार्यालयाकडे दिले असतील त्याचे आदेश, त्याचप्रमाणे शाळेतल्या
विद्यार्थ्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र असेल, रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा जातीचं प्रमाणपत्र असेल, ही प्रमाणपत्र ही अर्ज अगोदरच आपण घेऊन त्या दिवशी ते वितरित करण्याचं नियोजित आहे. आणि लोकांना असं आवाहन करण्यात येते की त्यांनी त्यांच्या काही समस्या असतील, विविध विभागांच्या असतील, तर एकाच छताखाली त्याचं निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय समाधान शिबिर अभियानासंदर्भात काय आपण श्रोत्यांना सांगू इच्छिता? श्रोत्यांना एवढंच सांगू इच्छितो की या अभियानामध्ये आपल्या ज्या काही तक्रारी असतील, काही दुरुस्त्या राहिलेल्या गेल्या असतील, विविध विभागांच्या शासकीय कार्यालयांमध्ये जे काही आपलं प्रलंबित कामं राहिलेली असतील, तर ती आपण आपल्या जिथं राहता त्याच मंडळाच्या ठिकाणी येऊन त्याचं निराकरण करण्यासाठी महसूल यंत्रणांशी आपण संपर्क साधावा. त्या दिवशी शिबिरामध्ये आपण उपस्थित राहिलात तर त्याच ठिकाणी त्या आपल्या समस्याचं निराकरण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. परंतु आपली काय पूर्वतयारी केलेली आहे आपण आपल्या कार्यालयाच्या वतीनं? जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना वृत्तपत्रातून आवाहन केलेलं आहे, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गावातील ग्रुपवरती या योजनेसंबंधी, महाराष्ट्र शासनाच्या या अभियानासंबंधी आपण वेळोवेळी ते प्रसारित करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनलवरती पण या बाबतीमध्ये शासनाचा जो शासन निर्णय झालेला आहे तो प्रसारित आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे गावागावात दौंडीच्या स्वरूपातून ही दौंडी आदल्या दिवशी आपण देणार आहोत की जास्तीत जास्त संख्येनं शेतकऱ्यांनी, जनतेनं त्या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवून आपल्या प्रश्नाचं निराकरण करून घ्यावं. शेवटी जाता जाता काय आवाहन कराल बरं या अभियानासंदर्भात श्रोत्यांना आमच्या? जाता जाता या अभियानामध्ये एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्या ज्या काही समस्या असतील, कार्यालयात न जाता त्यांच्याच मंडळ स्तरावरती शासन आपल्या दारी या भूमिकेतून शासनाने जे काही नवीन GR काढलेले आहेत, वाळूच्या संदर्भात असतील, भोगोटदार जमीन वर्ग 2चं वर्ग 1 करण्याच्या संदर्भात असतील, ज्या काही, त्याचप्रमाणे येण्याच्या बाबतीत अलीकडील काळात झालेली सुधारणा, या बाबतीमध्ये मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या अडचणी, त्याचप्रमाणे नवीन शासन निर्णयाची माहिती देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येनं सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावं असं एक मी त्यांना आवाहन करू इच्छितो. निश्चित प्रसाद कुलकर्णी सर, आपण निलंग्याचे तहसीलदार म्हणून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानासंदर्भात आमच्या श्रोत्यांना, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना, शेतकरी बांधवांना खूप छान माहिती दिली. आपला जो या अभियानाचा पहिला टप्पा आहे निश्चित यशस्वी होईल अशी आशा करूया. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद साहेब.